Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new problem set and that problem set is 29. या 29 प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला इथे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेडियस आणि डायमीटर या गोष्टींवरती फोकस करायचा आहे. याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी चालू करण्याआधी रेडियस अँड डायमीटर हे काय असतं हे आधीच्या एक्सरसाइजमध्ये आपण पाहिलं. आधीच्या एक्सरसाइजमध्ये आपण रेडियस घेऊन सर्कल पूर्ण केला, कशा पद्धतीनं रेडियस घ्यायची आणि कशा पद्धतीनं ते सर्कल ड्रॉ करायचं हे आपण पाहिलं. फॉर अगेन रिकॅप आपण फक्त हे करू शकतो की रेडियस कशा पद्धतीने घेतली होती. एक राऊंडर घेतलं होतं, राऊंडरमध्ये पेन्सिल आणि जर समजा 5 सेंटीमीटरची जर आपल्याला रेडियस दिली तर सर्कल काढायचं आहे, तर कशा पद्धतीने काढायचं हे पाहिलं होतं. जसं की स्केल घेतली होती, 5 सेंटीमीटरचं अंतर घेतलं होतं या कोनमापकमध्ये राऊंडरमध्ये आणि एका ठिकाणी ठेवून कंप्लीट गोल काढलं होतं. हे झालं 5 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल. आणि डायमीटर म्हणजे काय की एक सर्कल, सेंटर आणि सर्कल या यांना एका रेषेवर आणणारी जी लाईन असते त्याला म्हणायचं डायमीटर. बट आता त्यांनी सांगितलेलं आहे की रेडियस आणि डायमीटर यांचं रिलेशन दिलेलं आहे की रेडियस म्हणजे काय असतं आणि डायमीटर म्हणजे काय असतं. रिलेशनशिप फॉर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आय एम जस्ट रायटिंग हिअर. हे बुकमध्ये ॲज अ नोट्स म्हणून गरजेचं असतं. दॅट इज रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. तर द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस. ही इम्पॉर्टंट टिप आहे. आणि ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर ऑफ द सेम लेंथ. डायमीटर ऑफ अ सर्कल आर ऑफ सेम लेंथ. त्याच्या आधी आपण हे बघूया की द डायमीटर of circle is twice the length of its radius. म्हणजे काय, डायमीटर कुठल्याही सर्कलचा जो डायमीटर असतो हा डायमीटर असतो is twice the length of its radius. twice of its radius. Here d म्हणजे काय, d is equal to diameter and r is equal to radius. याच्यामध्ये d म्हणजे काय डायमीटर आणि r म्हणजे काय तर रेडियस. तर हे एवढं लक्षात ठेवा नेहमी की हा जो डायमीटर आहे हा दुप्पट असतो रेडियसचा. म्हणजे काय, एक रेडियस प्लस दुसरी रेडियस, म्हणजे ही एक रेडियस आणि ही एक रेडियस यांना कंप्लीट म्हणजे हे जे दोन आर्क केले मी तर काय असते डायमीटर असतं. जेव्हा तुमच्याकडे दोन आर्कची ॲडिशन होईल तेव्हा तुम्हाला डायमीटर भेटेल. म्हणजे काय, किंवा असंही तुम्ही करू शकता की रेडियस की जर रेडियस काढायचा असेल आणि डायमीटर दिलेला असेल तर त्याला जर तुम्ही 2 डिवाईड केलं तर तुम्हाला रेडियस भेटून जाईल. हे दोन फॉर्म्युले तयार होतात. आय होप तुम्हाला कळालं असेल माझं बोलणं. डायमीटर म्हणजे काय, रेडियसची दुप्पट, आणि रेडियस म्हणजे काय, डायमीटरचा अर्धा. बस, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. म्हणजे काय, आता हे सर्कल आहे. आता असं का बरं आहे, कारण की हा ओ ए हाही एक रेडियस आहे आणि ओ बी हाही एक रेडियस आहे. पण ए बी हा डायमीटर आहे, कारण की हा स्ट्रेट लाईन आहे. डायमीटरची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये हा येते. ए म्हणजे सर्कलचा पॉईंट, ओ म्हणजे सेंटरचा पॉईंट आणि बी म्हणजे काय सर्कलचा पॉईंट. म्हणजे हा काय आला डायमीटर. तर डायमीटरमध्ये हे बसलं तर हा जो डायमीटर आहे हा रेडियसचा दुप्पट असतो. म्हणजे ए ओ काय रेडियस, ओ बी काय रेडियस. तर जेव्हा 2 टाइम्स तुम्ही रेडियस घेणार तर तुम्हाला डायमीटर भेटणार लाईक दिस.
आणि रेडियस म्हणजे काय, जर डायमीटरचा अर्धा, डायमीटरला जेव्हा तुम्ही हाफ करणार तुम्हाला रेडियस भेटणार. दॅट इज. तर नेक्स्ट बघूया की रेडियस म्हणजे, आणि आणखीन एक पुढे दिलेले ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर ऑफ द सेम लेंथ. म्हणजे सर्कलला आता तुम्ही जर इथून सेंटर आणि इथं अशी एक लाईन मारली तरीसुद्धा त्याची आणि ए बीची लाईन सेम राहणार. इथून सेंटर आणि इथं जरी एक लाईन मारली तरीसुद्धा यांची जी लेंथ आहे ती सेम राहणार. किंवा अशी 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 कुठेही त्या सर्कलवरती जी लाईन सेंटरमधून जाती आणि सर्कलच्या दोन बिंदूंच्या पॉईंट्समधून जाती त्यांना तुम्ही काय म्हणणार, डायमीटर. म्हणजे कुठलाही डायमीटर ज्याचे दोन बिंदू कुठं आहे, सर्कलवर, आणि एक बिंदू कुठं आहे, सेंटरवर, सेंटर ऑफ द सर्कलवर, तर त्याला म्हणायचं डायमीटर. ओके, नाव लेट्स स्टार्ट द प्रॉब्लेम सेट नंबर 29. आता प्रॉब्लेम सेट नंबर 29मध्ये खूप इझी आहे, काहीच नाही आहे याच्यामध्ये. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स डायमीटर बी. रेडियस किती दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर. ओके, आर किती दिलेला आहे, 5 सेंटीमीटर. ओके, आता इकडे बघा, डायमीटरसाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. डायमीटर आहे ट्वाइस ऑफ आर. डायमीटर म्हणजे काय, हे जर सर्कल आहे, ठीक आहे, तुम्हाला डायग्राममध्ये सांगते. हे जर सर्कल आहे, ओ बी ही काय आहे, रेडियस. ओ ए हे बी काय, रेडियस. याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. आता मला सांगा, तोंडी आपण जर काढले, हे किती आहे, 5, आणि ओ ए हे बी किती आहे, कारण ती बी एक रेडियसच आहे. त्याच सर्कलची आहे विशेष म्हणजे, हे पण किती झालं, 5. मग 5 आणि 5 किती होतात, 10. म्हणजे ए बी हा काय आहे, डायमीटर. म्हणजे कंप्लीटचं व्हॅल्यू किती झाली, 10 सेंटीमीटर. बट इझी करण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे ते कन्वर्ट करून. सिम्पल. डायमीटर म्हणजे काय, 2दा आर 2, आणि इथं मल्टिप्लाय असतं, आर म्हणजे काय, 5. 5 दुने 10 सेंटीमीटर. दिस इज द डायमीटर. लेट्स स्टार्ट द नेक्स्ट. इफ द डायमीटर ऑफ द सर्कल इज 6. आता इथं डायमीटर दिलेलं आहे, डायमीटर किती दिलेलं आहे, 6 सेंटीमीटर. व्हॉट विल बी इज रेडियस सांगितलेली आहे काढायची. ओके, तर रेडियस याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. फॉर्म्युला काय आहे, D/2. डायमीटरचं अर्ध म्हणजे काय, R/2 आहे, ठीक आहे, सॉरी D/2. दॅट इज 3. 2 1 2, 2 2 4, 2 3 6. सिम्पल. तर रेडियस किती आली आपली, 3 सेंटीमीटर. as simple as like this. Next question is, complete the following table by filling in the blanks. Okay, रेडियस दिलेलं आहे, डायमीटर काढायचं आहे, डायमीटर दिलेलं आहे, रेडियस काढायचं आहे. पण तरी एक क्लिअरन्स येण्यासाठी मी ह्याला परत एकदा रिपीट करते. इथं काय केलेलं आहे, डायमीटर दिलेलं आहे. म्हणजे काय, आता जर ही डायग्राम मी घेतली, ए बी हा पूर्ण दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू दिली 6 सेंटीमीटर. मग मला सांगा, जर ए पासून बी पर्यंत किती आहे, 6, तर त्याचा अर्ध करा. ए पासून ओ पर्यंत किती राहणार, 3. ओ पासून बी पर्यंत राहणार 3. 3 आणि 3 6 झालं काय, डायमीटर. सांगितलं आपल्याला रेडियस काढायला, मग ए ओ एवढंच काढायला सांगितलं ना. मग मला सांगा, जर ए बी हा किती आहे, 6, तर ए ओ किती राहणार, 3. समजलं. त्याच्यामुळं आपलं आन्सर 3 आलं. मी तुम्हाला डायग्राममधून सांगितलं जेणेकरून तुम्हाला जे आहे सोपं जाईल, कन्सेप्ट लक्षात घ्यायला सोपं जाईल. लेट्स सी. आता हे गणित दिलेलं आहे, जे सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. रेडियस किती आहे, 4. डायमीटर आता मला सांगा, आर दिलेला आहे, राईट. आपल्याला समजण्यासाठी मी इथं लिहिते, आरची व्हॅल्यू किती आहे, 4 सेंटीमीटर. डी काढायला सांगितला. डी म्हणजे काय असतो, ट्वाइस ऑफ आर. 2 × 4 म्हणजे काय, 8 सेंटीमीटर. आता इथं डी दिलेला आहे,
बरोबर. मग आपल्याला काढायचं आहे इथं काय, रेडियस काढायचं आहे ना. डायमीटर 16 आहे आणि इथं काय काढायचं आहे, रेडियस. रेडियस काढायचं असल्यामुळं आर इज इक्वल टू काय, 16. ओके. तर पहिले फॉर्म्युला आपला, जर डी दिलेला असेल तर आर काढायचा असेल तर डी डिवायडेड बाय 2. डीची व्हॅल्यू किती आहे, 16 डिवायडेड बाय 2. बेक बे, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 8 16. म्हणजे काय, आर किती आला, 8 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथं आर दिलेला आहे, रेडियस 9 सेंटीमीटर आहे, बरोबर. तर डी काढायचा आहे. डी इज इक्वल टू आर डिवायडेड बाय, आर मल्टिप्लाय बाय वॉट, 2. 2 इंटू आर, दॅट इज वाय 2 इंटू 9. 9 टू 18 सेंटीमीटर. हे जे आहे सेंटीमीटर हे लिहिणं गरजेचं आहे, कारण की युनिट आपल्याला दिलेलं आहे, युनिटला मार्क्स असतात. आता इथे दिलेलं आहे डी, सिम्पल आहे. जेव्हा डी दिलेला आहे तर आणि आर काढायचा आहे, तो फॉर्म्युला कोणता येतो, डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 22 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. सिम्पल. हे खूप सोपं आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे की रेडियस काय असतं आणि डायमीटर काय असतं. रेडियस म्हणजे काय, या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलं की सेंटरपासून सर्कलपर्यंतचं अंतर म्हणजे रेडियस. डायमीटर म्हणजे काय, सेंटर सर्कलपर्यंतचं अंतर म्हणजे काय, डायमीटर. जर डायमीटर असेल आणि रेडियस काढायचा असेल, डायमीटर दिलेला असेल, रेडियस काढायचा असेल तर दिलेल्या व्हॅल्यूला अर्ध करायचं, आणि रेडियस दिलेला असेल आणि डायमीटर काढायचा असेल तर दिलेल्या व्हॅल्यूला 2ने मल्टिप्लाय करायचं. एवढंच आहे या एक्सरसाइजमध्ये. याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीच नाही आहे. प्रॉब्लेम सेट नंबर 29मध्ये. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल आणि जे डाऊट्स आहेत ते क्लिअर झालेले असतील, कन्सेप्ट लक्षात आलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.